नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष भागात आपलं स्वागत. कोकण कलावंतांची भूमी. कोकण ही नरत्नांची जशी खाण आहे तशी कोकण ही कलेची भूमी आहे. या मातीतला जन्मलेलं प्रत्येक मूल हे आपल्यासोबत एक कला घेऊन येतं. कधी ते भिंतीवर फटकारणारे हात असतील किंवा तोंडाला रंग फासून तो बनणारा नटसम्राट असेल. या मातीतच, लाल तांबड्या मातीत एक कला रुजलेली आहे, वाढलेली आहे. असंच एक राजापूरच्या जवळच्याच देवी हसोळ येथे जन्मलेलं नाव. हे नाव खरं कदाचित हे गावाचंही नाव कोणाला ठाऊक नाही, पण दिल्लीच्या राजपथावर ज्यावेळी अभिमानानं चित्ररथ जातो महाराष्ट्राचा आणि 1 नंबरचं बक्षीस सलग 3 वर्ष घेतो, त्यावेळी महाराष्ट्राची मान उंचावते. ते केलंय कोणी हे शोधण्याचं नाव घेतं तेव्हा कोकणची मान उंचावते. असाच एक माणूस असतो जो आपल्या सोबत असतो. याच कोकणच्या लाल मातीचा वारसा सांगणारा प्राध्यापक नरेंद्र विचारे. विचारे सर, स्वागत आपलं. खरं तर सर म्हणणं आणि एक चित्रकार, कलावंत माणूस असे 2 वेगळी रूप आहेत. मला सांगा, जे स्कूलची पार्श्वभूमी, कोकणचा वारसा आणि स्वतःच कलंदरपणा, हे कसं काय सगळं जमलं? कसं होतं आयुष्य? जे मध्ये मी जेव्हा शिकवत होतो, मुळात शिकलोच जे मध्ये मी अप्लाइड आर्टला जे मध्ये 5 वर्ष, त्यानंतर 4 वर्षाचा कोर्स होता. आणि डिप्लोमा झाल्यानंतर आम्ही इमिजिएटली मेरिटवाल्यांना आम्हाला नोकरीमध्ये तेच लेक्चरर म्हणून घेण्यात आलं. आणि त्यावेळेला असं झालं की नोकरी करत असताना आपल्यातला कलावंत तो आपल्याला अस्वस्थ करत असतो. चित्रकला शिक्षक म्हणून जरी काम करत होतो मी त्यावेळेला, तरी शिकवणं वेगळं आणि प्रत्यक्ष काम करणं प्रोफेशनली हे वेगळं. तर मी ते दोन्हीची जोड केली, अशी म्हणजे सांगड घातली की नुसतं शिकवणं ठेवलं नाही मी. म्हणजे मला नेहमी सगळ्यांना सांगत असतो की स्वतःमधला तुम्ही उद्योजक जागवा. शिकवणं हे म्हणजे एक ती वेगळी कला आहे, पण कलेमधून उद्योजक आपल्यातला जिवंत ठेवणं येणार आहे. कारण ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे ते खांडेकरांच्या वादासारखे आहे की साहित्य कलेसाठी की कलेसाठी साहित्य, अशा पद्धतीचा तो एक वाद होता, रंजक गोष्ट असते. प्रश्न असा निर्माण होतो की यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला माऊलीचा चित्ररथ ज्यावेळी नंबर 1ला आला त्यावेळी माझ्या भावना उचंबळल्या. या का उचंबळल्या तर सांगतो. माझं मन साधारण 10 वर्ष मागे गेलं. मला आठवला चित्ररथावरचा तो आंबा, मला आठवला ते लोकमान्यांचं चित्र, असंख्य चित्र, सलग महाराष्ट्राची ती हॅट्रिक होती. तो प्रवास कसा होता? खूपच सुंदर होता प्रवास तो. त्या प्रवासात असं झालं की मी 84 पासून मी करत आलो चित्ररथ, पण तो जो 93, 94 आणि 95 सलग 3 वर्ष आम्ही जे प्रथम क्रमांकाचं बक्षीस घेतलं त्या ठिकाणी, म्हणजे महाराष्ट्र शासनाला मिळालं, राज्याला मिळालं. अभिमान म्हणजे असं झालं होतं त्या विशिष्ट कालखंडात महाराष्ट्रच आता जिंकू शकतो, सलग जिंकण्याची सवय तुम्ही लावली होती तुमच्या टीमने. त्यामुळे आम्हाला नेक्स्ट इयरला म्हणजे 96ला आम्हाला डावलण्यात आलं. आणि बऱ्याच वेळेला असं दिसून येतं, म्हणजे त्यात मीटिंग जेव्हा मी अटेंड करतो त्यावेळेला असं जाणवतं मला की आपलं जे डिझाईन असतं, अर्थात मी एकटाच करतो असं नाही, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातून डिझाईन्स मागवली जातात. आणि त्या डिझाईन्समधून आपल्या इथली एक तज्ज्ञ समिती काही निवडते चित्र संकल्पना, आणि त्या संकल्पनानंतर दिल्लीला पाठवले जातात. आणि दिल्लीमधली तज्ज्ञ समिती असते, तुमचं कोणाचं ऐकत नाही. ते सांगतील तेच तुम्हाला करावं लागतं. पण त्यावेळेला आपली क्रिएटिव्हिटी आपण हे करत नाही, क्रिएटिव्हिटी आपण जिवंत ठेवतो. तर 93 साली जो आम्ही चित्ररथ केला, आम्ही पहिलं डिझाईन केलं ते होतं पालखीचं. आणि त्या पालखीच्या डिझाईनला एक वेगळं स्वरूप दिलं जे आत्तापर्यंत कोणी दिलेलं नव्हतं. की ट्रॅक्टर, ट्रेलर आणि पुन्हा मागच्या बाजूला एक एलिमेंट. त्या ट्रॅक्टरला, संपूर्ण ट्रॅक्टरला मी डिझाईनमध्ये कव्हर केलं होतं की जे वाहणारे भोई असतात आणि मागे त्याच्यात पूर्ण अजूनही तो काळ आठवला मला, तो चित्ररथ आठवला. आणि त्याची ती एक वेगळी रचना होती. तसंच आंब्याचंही केलं होतं. आंबा हा इतका भव्य दिव्य असू शकतो अशी तुम्ही संकल्पना मांडली होती. तो जवळजवळ 14 बाय 14 फुटाचा आंबा होता, मोठा फायबर ग्लासमध्ये होता. त्याच्या खाली ट्रॅक्टर झाकण्यासाठी आम्ही ज्या आपण पेट्या आंब्याच्या हे करतो, वापरतो, त्या पेट्या
एकावर एक रचून असं ट्रॅक्टर झाकून टाकला, म्हणजे तुम्हाला ट्रॅक्टर मुळीच दिसत नव्हतं किंवा ड्रायव्हर देखील दिसत नव्हता त्यावेळेला. आणि ट्रेलरमध्ये आम्ही असं केलं होतं की आंब्याचं पहिलं झाड, एक टोटल प्रोसेस जी आंबा झाडाला लागण्यापासून तो एक्सपोर्ट होईपर्यंतची सगळी प्रोसेस आम्ही त्याच्यामध्ये कव्हर केली. नक्की. तो हे सगळं बोलताय ना, मलाही तो काळ आठवतो, कारण लहान असताना टीव्हीवर बघायचो तो प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आणि त्यातलं तो महाराष्ट्राचा चित्ररथ आणि ती अभिमानाची परंपरा होती. माझा मुद्दा असा आहे की महाराष्ट्र आणि कोकण ही खरं तर कलावंतांची आणि कलेचीच भूमी आहे. म्हणजे मी नेहमी अभिमानानं असं म्हणतो की हा महाराष्ट्र विठ्ठलाच्या टाळात जेवढा रमला तेवढाच विठाबाईच्या चाळातही रमला, तो माझा महाराष्ट्र. आणि हे ज्यावेळी महाराष्ट्राबद्दल बोलतो ना, त्यावेळी कोकणच्या अशा सुंदर कलावंतांबद्दल आपण बोलत असतो. कोकणातल्या लोककला आणि त्याचं ज्या पद्धतीनं प्रोजेक्शन व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही. जे झालंय ते फक्त 20 ते 30% आहे, असं माझा दावा आहे. का झालं नाही आणि काय होणं आवश्यक आहे? दृष्टिकोन पहिला राज्यकर्त्यांचा बदलायला लागतो आणि राज्यकर्त्यांच्या बदलण्याच्या अगोदर संबंधित लोकांचा दृष्टिकोन तसा व्हायला हवा. आणि ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीने ओळखली होती, आमचे कला संचालक त्यावेळेचे बाबुराव सडवेलकर. बाबुराव सडवेलकरांनी जेव्हा कला संचालका पदाचा जो ताबा चार्ज घेतल्यानंतर त्यांनी पिंगुळीला जाऊन पिंगुळीमधील चित्रकथी जी कला परंपरेने चालत आलेली होती त्या परंपरेने चालत आलेल्या कलेला ऊर्जित अवस्था आणली. त्यांनी सगळी शोधून काढली चित्र, निरनिराळ्या लोकांना भेटले ते. त्यामागच्या जी त्यांचे ज्या म्हणजे कलाकार होते चित्र काढणारे त्यांना शोधून काढलं. अर्थात ही लोक बाहेरून आपल्याकडे आली होती आणि आपल्याकडे स्थायिक झाली होती. आणि त्यांनी जी गोळा केलेली चित्र सगळी कला संचालनालयामध्ये नेली, शासनाला सादर केली. शासनाकडून एक त्याच्यासाठी रक्कम त्यांनी मान्य करून घेतली आणि ती पुस्तक रूपाने छापणं किंवा लोकांसमोर आणणं त्यांचं बरंच मोठं स्वप्न होतं त्यावेळेला. नक्कीच. मी एक आणखीन प्रश्न विचारतो. आपण कलेचे अभ्यासक आहात आणि सर आहात म्हणून भजन क्षेत्रातील एक माझा मित्र आहे, राजा दळवी असं त्याचं नाव आहे. मला तो अतिशय आवडतो, त्याची कला आवडते. पण त्याची गंमत आहे, तो हातावर कागदी लिहितो, गाणं लिहून देतो आणि सोडून देतो. आज तो प्रतिनिधित्व कोकणातल्या अशा लोककलावंतांचं करतोय की ही माणसं स्वतःच्या कलेवर प्रेम करतात पण आपल्या कलेला आपणच पूजत नाही, त्याचं संग्राह्यकरण करत नाही. ही गोष्ट न झाल्यामुळे हा फार मोठा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात नाहीये. अशा लोककलावंतांना आपण काय सांगाल? त्यांना सांगण्यापूर्वी मी मला स्वतःला सांगेन किंवा माझ्या संबंधित असलेल्या सगळ्यांना सांगेन की लोकशिक्षण घडवून आणायला पाहिजे. लोकांना याच्याकडे पाहण्याची दृष्टी त्यांची बदलायला हवी. ही जी कला असते ना, लोक परंपरेने चालत आलेली असते. बऱ्याच वेळेला काही लोकांचं असं असतं की ठराविक लोकांचा स्वभाव असतो की नाही, मी माझ्यापुरतं मर्यादित ठेवीन, पुढचं पुढं बघून घेतील. नाही, ही तिचे स्वभावाचं नाही. लोककलावंतांची स्वतःची ते स्वैर असतात, ते त्यांचं नाही. पण त्यांच्यात त्यांना कळत नाही की त्यांचा स्वैरपणा हा काळाचा ठेव आहे. अशा पद्धतीचं संवर्धन पुढे झालं पाहिजे, कारण या संवर्धनातनं आपली कोकणची माती आहे, कोकणची संस्कृती आहे, तीच खऱ्या अर्थानं आपण टिकवत असतो. मित्र, अतिशय फार मोठे विषय आहेत. कोकण कला आणि त्यातल्याची संपूर्ण संस्कृती हे अभिन्न नातं आहे. हे नातं इथल्या कलावंतांनी, इथल्या संपूर्ण कलाकृतींनी जपलंय. याच विषयासंदर्भात बोलतोय. आणखीन काय करता येईल या विषयासंदर्भात बोलणार आहोत. ब्रेक नंतर स्वागत. आपल्यासोबत विचारे सर आहेत. विचारे सर, मला सांगा की असं म्हटलं जातं कला ही आनंदासाठी असते. कोकणातला कलावंत हा आनंदासाठी असतो. चित्रकलेच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याची कला ही गणपतीत मागच्या चित्रापुरतीच मर्यादित राहिली आहे, नागोबाला रंगवण्यापुरतीच मर्यादित राहिलेली आहे. किंबहुना कोकणच्या घराघरात तिथल्या आईनं, स्त्री शक्तीनं सुंदरपैकी चॉकलेटी गेरूचा रंग काढलेला असतो, त्याच्यावर पांढऱ्या 3 ठिपके काढलेले असतात. ती कला, ही वारली कला एवढीच मोठी आहे पण त्याचं कधी स्पेशलायझेशन झालंच नाही आणि ही कला विकली गेली नाही, स्वतःच्या आनंदासाठी राहिली. हे सगळं मी का बोलतोय पोटतिडकीनं की या गोष्टी तुम्हाला पैशाकडे नेऊ शकतात, श्रीमंत बनवू शकतात. एक उद्योजकीय विचार आपण रुजवणं ही काळाची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? याची सुरुवात आपल्या कला शिक्षणापासून करायला पाहिजे. अगदी बरोबर. कारण कला शिक्षणामध्ये त्याचा अंतर्भाव झाला तर त्याचं संवर्धन होईल. अन्यथा काय होतंय की जसं रांगोळी एकदा काढली दुसऱ्या दिवशी पुसून टाकली,
तसं होत आलं आहे आतापर्यंत. नुसतं रांगोळीबद्दल नाही, सगळ्या कला ज्या आहेत आपल्या पारंपरिक, तुम्ही म्हटलात तसं भिंत रंगवून नंतर छोटीशी नक्षी जरी काढली त्यांनी चुन्याने, तरी एकदम चित्र बदलून जातं. हां जसं रांगोळी तुळशी होती, तुळशी कोकणातल्या बघा, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातले तुळशी बघा तुम्ही, अप्रतिम. नुसतं तुळस नसते ती, त्याच्यामध्ये छोट्याशा मूर्त्या असतात, छोट्याशा मूर्त्या त्याला इतकं डायमेन्शन असतं आणि त्या रंगवलेल्या असतात. नक्कीच. आणि त्याचा सभोवताचा हे पण रंगवलेला असतो, परिसर सजवलेला असतो. म्हणजे तुळशी विवाह सोहळा तुम्ही बोलताय म्हणून आठवते की मित्र, कोकणात कधी जर जायचा असेल तर तुळशी विवाह सोहळ्याला जा. फक्त हळद आणि डीजे नसते, बाकी सगळं लग्न असतं. अशी आमची तुळशीची आहे. आपला विषय कंटिन्यू. तर त्यावेळेला असं असतं की ह्या ज्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ह्या लोकांसमोर येत नाहीत, ह्या मर्यादित राहतात. आणि दुसरं असं झालं आहे की काही गोष्टी अशा असतात की तुम्हाला कम्युनिकेशन होत नाही आहे आणि लोक बोलत नाहीत. माझ्याकडे ही अमुक वस्तू आहे आणि इतकी छान आहे, ही लोक दुसऱ्याला सांगत नाहीत. तोपर्यंत तिची किंमत लोकांना कळणार नाही. लोकांसमोर यायला पाहिजे असेल, लोकांकडून ते त्याचा सेल व्हायला पाहिजेत, विकली गेली पाहिजेत, लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत. तर कलावंतांनी स्वतःहून बोलायला शिकलं पाहिजे. अच्छा. की माझ्याकडे काय चांगलं आहे ते, आणि हे त्यांना शिकवणं हे आमचं काम आहे. नक्कीच. हीच गोष्ट आहे, कोकणातला कलावंत हा दर्जेदारच आहे, त्याची कला दर्जेदार. फक्त त्याच्या मनात आज न्यूनगंड निर्माण झाला आहे की मी या गोष्टीतनं पैसा कसा मिळवू, हे माझा कला आहे, हे माझा वारसा आहे. तर या गोष्टीला त्याला जर आपल्याला व्यावसायिक बनवायचं असेल तर काय केलं पाहिजे? न बोलणाऱ्याचं सोनं विकलं जात नाही, चिंधीच्या भावाने दिलं, पण बोलणाऱ्याची चिंधी सोन्याच्या भावाने विकली जाते. हे मी नेहमी वर्गात आमच्या ॲडव्हर्टायझिंगच्या विषयामध्ये तो एक भाग आहे त्याचा. त्यामध्ये आम्ही मुलांना थिअरी शिकवत असताना मार्केटिंग पण शिकवत असतो. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सामान्य लोकांपर्यंत पोचत नाहीत. की माझ्याकडे जे काय आहे चांगलं, माझ्याकडे जी काही चांगली कला आहे ही लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. तर मी काय करायला पाहिजे, मी लोकांसमोर कसं जायला पाहिजे. आता साधी गोष्ट घ्या, चित्रकलेचे कॉलेजेस कोकणात किती आहेत? हार्डली मोजून 2-3च आहेत. ज्यावेळेला मी स्वतः याच्यासाठी प्रयत्न करत होतो, उदाहरण देतो, साधं थोडक्यात सांगतो की जेव्हा डिग्री कोर्स सुरू झाला, त्या डिग्री कोर्स ज्यावेळेला सुरू झाला त्यावेळेला डिग्रीसाठी ॲडमिशनसाठी बसणाऱ्या मुलांसाठी कोकणातल्या मुलांना मुंबईत यावं लागत होतं. आणि ज्यावेळेला मी सावंतवाडीला 2 वर्ष प्रिन्सिपल होतो, त्या ठिकाणी बांदेकर कॉलेज म्हणून आहे, तिथली मुलं, आमच्या कोकणातली मुलं मुंबईला जाऊन टेस्ट देणार, किती खर्च होणार, मुलगा स्वतः त्याच्यावर पालक जाणार, त्यांच्या राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था काय करणार, त्याच्यावर थोडासा माझा वाद पण झाला होता वरिष्ठांशी. पण मी जिद्द केली आणि बांदेकर कॉलेजमध्ये तिथे सेंटर मिळवून घेतलं. त्यामुळे कोकणातली सगळी आसपासची मुलं तिथे परीक्षेला बसतात. ॲडमिशन प्रोसेस कॉमन आहे, तिथे परीक्षेला बसायचं, पेपर्स मुंबईला येऊन तपासले जातात. आणि त्या ठिकाणी मग तुम्ही ठरवायचं मला कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं. पण टेस्टला बसायला देखील तुम्ही काय करायचं मुंबईला. म्हटलं मग कोल्हापूरला कशाला पाहिजे तुम्हाला, पुण्याला कशाला पाहिजे. पुण्यात 4 तासावर आहे. माझ्या कोकणातला माणूस इथे यायला त्याला 10 तास, कमीत कमी 10 तास लागतात. त्यानंतर त्याला त्याचं राहण्या मिळेल, त्यांची माणसं असतात ना कोकणातली, हेच म्हटलं तुमचं चुकत झाला, तो विषय झाला. नक्कीच. अशा प्रकारच्या या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी आपण सरकारपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. मित्रांनो, आपल्या हातात कला आहे, पण जर आपल्याला काही मिळवायचं असेल तर बोटांवर नाही तर मुठीवर विश्वास ठेवायचा असतो. ही मूठ आपण एकवटतोय, आपण तुमच्यातली ऊर्जा साठवतोय आणि ऊर्जा प्रज्वलित करतो. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय नरेंद्र विचारे सर यांच्यासोबत. मला सांगा, कोकणातल्या तरुणांनी जर आपली संपूर्ण कला ही व्यावसायिकदृष्ट्या त्याला जर विकायची असेल तर केवळ मुंबई हेच त्याच्यासाठी साधन आहे, किंवा ऑनलाईन जी साधनं आहेत त्या साधनांचा पर्यायी वापर करून आपण आपल्याच कर्मभूमीत राहून फार मोठं श्रीमंत होऊ शकतो? तुमची काय विचार आहे त्याबाबत? आता सुरू झालंय तसं. ते बरीचशी मुलं आपली कलाकृती फेसबुकवरती
पोस्ट करत असतात, अपलोड करत असतात आणि लोकांपर्यंत पोहोचवत असतात. पण एक गोष्ट मात्र तुम्हाला मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या चित्रपटावर काम करणारे बहुतांश कलावंत जे आहेत ना हे आमच्या कोकणातले आहेत. त्याच्यामध्ये सुतार असतील, ते कलाकारच म्हणतो मी त्यांना, पेंटर्स असतात त्याच्यामध्ये, क्रिएटिव्ह डिझायनर असतात आणि हे आर्किटेक्ट पण असतात आमच्याकडे. पण ही बहुतांश मंडळी माझ्यावर काम करणारी जी आहेत ही कोकणातली आहेत आमच्या. आणि जवळजवळ 70 ते 80 लोकांचा ताफा असतो आमचा त्या ठिकाणी. काही बऱ्याच वेळेला आम्हाला परराज्यातल्यांना घ्यावं लागतं, नाईलाज असतो त्या ठिकाणी. ती थोडीशी अडचण येते आम्हाला. पण मला एक सांगायला बरं वाटतं की ही जी नवीन टेक्नॉलॉजी जी आता आलेली आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर आता मुलं चांगल्या पद्धतीने करायला लागलेली आहेत. तुमचं म्हणजे असं झालं की वेबसाईट डिझाईन करा, नंतर सोशल मीडियाचा पर्यायी प्रभावी माध्यम म्हणून वापर करा. हे आमच्या मुलांना जमायला लागलं आहे. बरोबर. पण त्याच्याबरोबर कोकणात तिथे बसून करायला मॉडर्न टेक्नॉलॉजी जी पाहिजे ती उपलब्ध मात्र करून द्यावी लागेल शासनाला तिथल्या मुलांसाठी. नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न की आपण सुवर्ण कोकण या सगळ्या परिवाराशी जोडले गेलेले आहात. 5 जूनचा कार्यक्रम पाहिला त्यावेळी तिथल्या कोकणातल्या तरुणांना उद्योजक बनण्याची जी उर्मी आहे ती तुम्हाला काय सांगून गेली आणि त्या तरुणांना तुम्ही काय सांगाल? खरं त्या दिवशी भरावल्यासारखं झालं, कारण एवढी लोक प्रचंड गर्दीने येतील असं मला तरी वाटलं नव्हतं त्यावेळेला. खरंच. कारण उद्योग करणं आणि उद्योगासाठी एक भाषण ऐकायला येणं हे बऱ्याच लोकांना विषय आवडत नाही. पण त्या ठिकाणी जमलेली मंडळी बघितली आणि त्यांचा उत्साह पाहिला, त्याने पुन्हा एकमेकाला प्रश्न विचारताना मी अनुभवले. त्यावेळेला मला जाणवलं की नक्कीच सुवर्ण कोकणच्या माध्यमातून लोकांना संधी मिळणार एवढं निश्चित. आणि आम्ही तर त्याच्यासाठी जे काही लागेल ते माझ्या पद्धतीने मी करणारच आहे. नक्कीच. या सगळे एक सुवर्ण कोकण एक व्यासपीठ आहे. सतीश परबांनी सगळ्या उद्योजकांना किंवा कोकणातल्या सगळ्या हिऱ्यांचा शोध घेऊन त्यांना आणून त्यांच्या हिऱ्यांच्या प्रकाशात आणखी हिरे घडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या सगळ्या उपक्रमाला आणि परबांच्या धडपडीला तुमच्या काय शुभेच्छा आहेत? शुभेच्छा आहेतच, पण नुसत्या शुभेच्छा नाहीत, प्रॅक्टिकली म्हणतो आपण तसं मी स्वतःहून जे काय मला ते सांगते ते मी द्यायला तयार आहे. इव्हन चित्रकलेच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर माध्यमातून माझे जे काही संबंध आहेत त्या संबंधांच्या माध्यमातून जे काही लागणार ते मी करणारच आहे. नक्कीच. आणि त्यांना मी शुभेच्छा माझ्या मनापासून देतोय. माझ्या कोकणासाठी तेवढे करतायत तर मी का करू नये. नक्कीच. बरोबर. एकच फक्त प्रश्न केवळ चित्रकला याच्यातला नाही, कोकणातला ओव्हरऑल जर विचार केला तर या सगळ्या भागाचा विचार केल्यानंतर इथल्या तरुणांनी चित्रकला त्याचबरोबर कोकण या गोष्टीचा पुरेपूर वापर करून आपण आर्थिक उन्नतीकडे जाऊन स्वतःचं आणि गावाचं नाव मोठं करण्याची आता हीच वेळ आली आहे. काय आवाहन कराल या सगळ्या भूमिपुत्रांना तुम्ही? माझ्या भूमिपुत्रांना एवढंच सांगेन मी की तुमच्या डोळ्यासमोर एक उदाहरण आहे अरुण दाभोळकरांसारखं. क्या बात आहे. ज्या माणसाने छोट्या म्हणजे तुमच्या इन्व्हिटेशन आपलं अगदी ग्रीटिंग कार्ड पासून ते संपूर्ण वॉलपेपरपर्यंत त्या माणसाला वेड्यात काढलं होतं. आणि तो वेडा माणूस आज एक मोठा उद्योजक म्हणून आहे. ट्रेड फेअरचं आम्ही यावर्षी दिल्लीला ट्रेड फेअरचं फॅब्रिकेशन केलं. ट्रेड फेअरचं सगळा शेड आम्ही लावला होता. त्या ठिकाणी या माणसाचा स्टॉल होता. त्या स्टॉलवर सर्वात जास्त विक्री ह्या माणसाने केली. क्या बात आहे. त्यामुळे माझ्या लोकांनी म्हणजे चित्रकलेतून आपण मोठा उद्योजक बनू शकतो हे ज्वलंत उदाहरण आहे. नक्कीच. अशी असंख्य उदाहरणं असतात आणि ज्यांच्याकडे ही उदाहरणं नसतील, ज्यांच्याकडे दाभोलकर नसतील, विचारे सर नसतील ना, त्यांनी घरातल्या फक्त आपल्या आईला आणि आजीला शोधावं आणि तिला सांगावं की तुळशीसमोर जी रांगोळी घालते ती मला एकदा दाखव, संपूर्ण शेणानं सारवलेल्या त्या जमिनीवर जे गुलाबाचं फूल काढते ते मला दाखव. त्या गोष्टी जरी आपण समजावून घेतल्या ना तरी आपल्यातला चित्रकार आणि कलावंत खऱ्या अर्थानं जन्माला येईल, जिवंत राहील, हे मात्र नक्की. विचारे सर, आज तुम्ही इथं आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, खूप खूप आभार. धन्यवाद.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.